नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या काही लेक्चर्समध्ये आपण रँडम व्हेरिएबलबद्दल माहिती घेतलेली आहे. ते रँडम व्हेरिएबल शिकत असताना आपण डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल म्हणजे काय ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. त्यानंतर एखाद्या पर्टिक्युलर रँडम व्हेरिएबलसाठी आपण प्रोबॅबिलिटी मास फंक्शन डिफाईन करतो आणि त्याच्यावरून आपल्याला त्या रँडम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आपण काढत असतो. मग आता कधीकधी आपली काही अशी ठराविक रँडम व्हेरिएबल्स असतात की ज्यांचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा पॅटर्न एकसारखा असतो. त्यामुळं अशी काही ठराविक रँडम व्हेरिएबल जी आहेत ती अशी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये टाकली जातात आणि त्या ग्रुपला एक ठराविक नाव दिलं जातं. सो दॅट ग्रुप्स आर नथिंग बट दी सम स्टँडर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स. काही अशी स्टँडर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स त्यांना आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या रँडम व्हेरिएबलचं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन एका प्रकारे असेल. काही अशी रँडम व्हेरिएबल आहेत की त्यांचं प्रोबॅबिलिटी आपण जी काढतो ती एका फंक्शननी एका सिमिलर फंक्शननी आपल्याला ती प्रोबॅबिलिटी निघते, त्यातला प्रोबॅबिलिटी पॅटर्न आपल्याला निघतो. ते रँडम व्हेरिएबल्स एक ठराविक प्रकारचीच रेंज घेतात, त्या पलीकडच्या व्हॅल्यूज ते रँडम व्हेरिएबल घेत नाहीत. तर अशा रँडम व्हेरिएबल्सना वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असाइन केलेलं आहेत आणि हे ग्रुप्स म्हणजेच तुमचे स्टँडर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स असतात. म्हणजे काही रँडम व्हेरिएबल्स त्यांचं प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, प्रोबॅबिलिटी काढण्याचं जे फंक्शन असतं ते एकसारखंच असतं, त्याच पद्धतीनं त्याचे प्रोबॅबिलिटी निघू शकते. त्यानंतर त्यांची रेंज त्याच पद्धतीची असते, अशांचा एक ग्रुप. त्यानंतर दुसरे काही असे रँडम व्हेरिएबल्स आहेत की त्यांची प्रोबॅबिलिटी काढण्याचं जे फंक्शन आहे ते जरा वेगळ्या प्रकारचं आहे पहिल्यापेक्षा, पण बऱ्याच जणांचं त्याच पद्धतीनं निघतं, त्यांची रेंज पण त्याच प्रकारची असते, अशांचा दुसरा ग्रुप. असे वेगवेगळे रँडम व्हेरिएबल्स आहेत ज्यांचे असे वेगवेगळे ग्रुप्स तयार केलेले आहेत अकॉर्डिंग टू देअर सिमिलॅरिटीज इन द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स ऑर प्रोबॅबिलिटी पॅटर्न अँड द रेंज. आणि मग ते ग्रुप्स जे तयार होतात दॅट आर नथिंग बट दी स्टँडर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आपण त्यांना म्हणत असतो. आता आपलं रँडम व्हेरिएबल डिस्क्रीट आहे, तर डिस्क्रीट प्रकारचे काही स्टँडर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आहेत. काही कंटिन्युअस असतात रँडम व्हेरिएबल, तर ती कंटिन्युअस प्रकारची काही अशी स्टँडर्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आहेत. त्यामध्ये डिस्क्रीट प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स बघत असताना काही रँडम व्हेरिएबल्स हे काउंटेबली इनफायनाईट सॅम्पल स्पेसवरती असतात, तर ती वेगळ्या प्रकारची प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स डिफाईन केलेली असतात. म्हणजे अशा पद्धतीनं अकॉर्डिंग टू द सिमिलॅरिटीज इन द प्रोबॅबिलिटी पॅटर्न अँड द रेंज ऑफ रँडम व्हेरिएबल द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन्स आर ग्रुप्ड into various groups and that groups are known as the standard probability distributions. So in this chapter we have to learn these standard probability distributions. In our syllabus there are 4 standard probability distributions named as uniform distribution, discrete uniform distribution, second binomial distribution, third Poisson distribution and fourth hypergeometric distribution. त्यामध्ये आपल्याला डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन ही जी आहे ती डिस्क्रीट डिस्ट्रीब्युशन्स आहेत किंवा फायनाईट सॅम्पल स्पेसवरती ती डिफाईन केलेली आहेत. पायसॉन डिस्ट्रीब्युशन जे आहे, पायसॉन डिस्ट्रीब्युशन हे तुमचं डिस्क्रीट आहे रँडम व्हेरिएबल, परंतु काउंटेबली इनफायनाईट आपला जो सॅम्पल स्पेस असतो त्याच्यावरती त्याचा रँडम व्हेरिएबल डिफाईन केलेला असतो. आणि आपलं हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशन जे आहे ते हायपरजॉमेट्रिक डिस्ट्रीब्युशनसुद्धा हे डिस्क्रीटच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे आणि दॅट आर ऑल्सो डिफाईन्ड ऑन दी फायनाईट सॅम्पल स्पेस. So in this way we have to learn these 4 probability distributions, 4 standard probability distributions,
ऑन डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता त्यापैकी आपलं जे पहिलं डिस्ट्रीब्युशन आपल्याला शिकायचं आहे प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन, त्याचं नाव आहे डिस्क्रीट युनिफॉर्म प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन. त्याला सिम्पली युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन सुद्धा म्हटलं जातं. आता हे जे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे ते कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलसाठी सुद्धा एक युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असतं, त्याला कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. आणि डिस्क्रीटमध्ये आहे त्याला डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं म्हणतात. आता मग कोणत्या रँडम व्हेरिएबलचं डिस्ट्रीब्युशन हे डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन आहे असं आपण म्हणणार आहोत. तर असा रँडम व्हेरिएबल की जो ठराविक व्हॅल्यू घेतोय, काहीतरी त्याच्या व्हॅल्यू असतील. समजा आपण समजूया की देर आर x1 x2 सो ऑन xn, दीज आर n व्हॅल्यूज. अशा n व्हॅल्यू तो घेतोय, x1 x2 सो ऑन xn अशा n व्हॅल्यू तो घेतोय. x हा आपला डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, आणि त्यांनी ती व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी, प्रत्येक व्हॅल्यू जी काय आहे ती प्रत्येक व्हॅल्यू घेण्याची प्रोबॅबिलिटी ही जर समान असेल, म्हणजेच युनिफॉर्म असेल, इक्वल असेल, तर आपण म्हणणार की दॅट डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल फॉलोज discrete uniform distribution. Uniform in the sense of the probability. Each and every value of that random variable have a similar, or not a similar but equal probability of occurrence. Then and then only we can say that the random variable x said to have a discrete uniform distribution. So here you can write the definition of discrete uniform distribution as a random variable x is said to have a uniform distribution if it assumes all possible values with equal probability, and its PMF is given by probability that capital X takes value small x, that is equal to 1 by n if x is equal to 1 2 3 अप टू n व्हॅल्यूज. अशा एक्सनं जर तुमच्या n इतक्या व्हॅल्यू घेतल्या तर प्रत्येक व्हॅल्यू घेण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती प्रोबॅबिलिटी तुमची जर सिमिलर असेल 1 by n, दॅट इज नथिंग बट दी डिस्क्रीट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. इन्स्टेड ऑफ 1 2 3 4 अप टू n, you can generally say that x are taking value x1 comma x2 up to xn, so n values are there, and if probability of this each value has equal probability, that is 1 by n, because there are n values. So if we have to assign the equal probability to each value, then it will become a 1 by n. So 1 by n is the equal probability for each value. So our random variable x follows the discrete uniform distribution. And other than these values of x, whatever values will be taken by x, ज्या काय व्हॅल्यू तुमचा x व्हेरिएबल घेत असेल त्याच्यासाठी जी प्रॉबिलिटी आहे ती इक्वल असेल, बट त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या एक्सनं व्हॅल्यू घेतली तर त्यासाठी जी प्रॉबिलिटी आहे ती 0 असते. सो इट इज अ 0 प्रॉबिलिटी अदर दॅन दी रेंज ऑफ दॅट random variable. Then and then we can say that x variable, random variable, follows the discrete uniform distribution. Next, it is denoted by x follows a discrete uniform du 1 to up to n. Here n is a parameter of discrete uniform distribution. Unless and until you don't know the how many values taken by that random variable, that is n, you cannot find that probabilities 1 by n. So here n is the parameter for number of values, is the parameter for that discrete uniform distribution. So next point is the mean of a discrete uniform distribution. How to find mean of discrete uniform distribution? Theoretical mean. So we know that we denote mean is equal to expected value of x. In the last
chapter, expectation of random variable, we have seen that expected value of any random variable is nothing but the mean of that random variable. So to find the mean of random variable x which follows discrete uniform distribution, we use the expectation of x. So mean is equal to expectation of x, and from the definition of expectation of x is equal to summation pi into xi, I running from 1 to n. Here probability of each value of xi is 1 by n, so pi is equal to 1 by n into xi. In the next step, 1 by n will be taken outside from the summation because it is a constant, so 1 by n into summation xi. Here values of x are 1, 2, 3, 4, 5 up to n, so summation of xi will become 1 plus 2 plus 3 plus dot 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 plus n. So 1 plus 2 plus 3 plus dot 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 plus n is nothing but the sum of first n natural numbers. पहिल्या n इतक्या नैसर्गिक संख्यांची बेरीज आहे ती, आणि पहिल्या n इतक्या नैसर्गिक संख्यांची बेरीज ही डायरेक्ट फॉर्म्युल्याने आपण कशी काढतो, सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स that is equal to n into n plus 1 divided by 2. This is the standard formula. So 1 by n into n plus 1 divided by 2, it will become n will get cancelled and only n plus 1 by 2 will remain there. So expected value of x is n plus 1 divided by 2, that is mean of discrete uniform distribution is n plus 1 divided by 2. In this way we can find the mean of discrete uniform distribution. So if we have x follows the discrete uniform distribution with value 10, so 1 comma 2 comma up to 10, then what will be the mean of that discrete uniform distribution? Then you can directly find using this formula, that is n plus 1 divided by 2, that here n is equal to 10, so 10 plus 1 divided by 2, that is 11 divided by 2, that is 5.5. So 5.5 is the mean of that discrete uniform distribution having 10 value, n is equal to 10 value. So in this way you can directly find the mean of discrete uniform distribution. So now next we have to find the variance of discrete uniform distribution. How to find variance of discrete uniform distribution? As we know, the formula of a variance of x is equal to expected value of x square minus square of expected value. So to find the variance, first of all we have to find expected value of x square. So to find expected value of x square, we know the formula of the expectation of function of random variable. So expected value of function of random variable is equal to summation into function of that function multiplied with its corresponding probability. So expected value of x square is equal to summation pi into xi square, I running from 1 to n. Here pi's are the same for the function of random variable. So summation 1 by n into xi square. So 1 by n will be come outside from the summation. So 1 by n into summation xi square. So here values of xi's are 1, 2, 3 up to n. So we take square sum of the squares of first n natural numbers. So 1 by n into 1 square plus 2 square plus 3 square plus dot 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 plus n square. So it is equal to 1 by n into, so sum of the squares of first n natural numbers is the standard formula, and it is nothing but n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. So we put that formula of sum of squares of first n natural numbers. So 1 by n into n plus 1 into 2n plus 1 divided by 6. So there is a n in the numerator and also n in the denominator. So n will be get cancelled, and n plus 1 into 2n plus 1 divided by 6 will be remain there.
So expected value of x square is n plus 1 into 2n plus 1 divided by 6. So this value of expected value of x square will be substituted in the formula of variance, that expected value of x square minus square of expected value of x, and will be get the answer n square minus 1 divided by 12. So you can put this value of expected value of x square and square of expected value and you can solve that. So it will be n plus 1 into 2n plus 1 divided by 6 minus n plus 1 bracket square divided by 4. And if you will solve this expression, you will final answer will be the n square minus 1 divided by 12. So variance of discrete uniform distribution is equal to n square minus 1. So if x discrete random variable x follows a discrete uniform distribution with 1, 2, 3 up to n, so you can directly find the variance of that discrete uniform distribution or variance of that random variable x, that is 10 square minus 1 upon 12. 10 square is 100, so 100 minus 1 is 99. 99 upon 12 will be the answer of your variance for the random variable x which follows discrete uniform distribution with values 1, 2, 3 up to 10. So in this way you can find the value of variance for discrete uniform distribution. In this way the concept of discrete uniform distribution. So this is the first standard distribution which is included in our syllabus. So now next distribution is binomial distribution. आता हे जे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन आहे हे कसं तुमच्या पिक्चरमध्ये येतं किंवा कसं अराइज होतं हे आपण पहिल्यांदा बघू, थिअरी बिहाइंड इट की कसं काय ते येतं. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन जे आहे शक्यतो जिथं आपल्याला डायकॉटॉमस आपले रिझल्ट्स असतात, समजा एखादा आपण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतोय आणि एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर ईच ट्रायल हॅज 2 आउटकम्स, 2 आउटकम मिळतात प्रत्येक ट्रायलचे. अशा आपण काही फिक्स्ड नंबर ऑफ ट्रायल घेतोय. उदाहरणार्थ मी एखादा कॉइन टॉस केला, एकदा कॉइन टॉस केला तर ती म्हणजे तुमची एक ट्रायल झाली. असा मी तो कॉइन काही फिक्स्ड नंबर ऑफ टाइम्सनी टॉस केला, समजा 5 वेळा टॉस केला, 4 वेळा टॉस केला, 6 वेळा टॉस केला किंवा 10 वेळेला टॉस केला. दिस इज अ फिक्स्ड नंबर, that is finite number of times I repeated this experiment, which experiment has only 2 outcomes or every trial has 2 outcomes. प्रत्येक ट्रायलला 2च रिझल्ट तुमचे मिळाले पाहिजेत. अशी ट्रायल तुम्ही काही फिक्स्ड नंबर ऑफ टाइम्सला परफॉर्म करू शकता, फायनाईट नंबर ऑफ टाइम्सला. अशा सिच्युएशनमध्ये हे बायनॉमियल डिस्ट्रीब्यूशन अराइज होतो. बायनॉमियल नामावतच आहे ते की एका रिझल्टचे 2 तुम्हाला आउटकम मिळत असतात. मग जर समजा मी असं समजा कॉइन एक आहे तो 5 वेळा समजा मी टॉस केला असं गृहीत धरूया आपण इथं नंबर जो ट्रायल्स आहे तो फिक्स करूया 5. सो नंबर ऑफ ट्रायल्स जे आहेत ते 5 फिक्स झाले. सो नंबर ऑफ ट्रायल्स आर डिनोटेड बाय एन, स्मॉल एन न डिनोट करतात नंबर ऑफ ट्रायल्स अँड इट इज फिक्स्ड. आता फॉर एक्झाम्पल आपण इथं समजावून घेण्यासाठी 5 असा फिक्स केला आहे, तो एन काहीही असू शकतो पण फायनाईट असणार आहे तो. मग प्रत्येक ट्रायल माझी काय डायकॉटॉमस आहे बरोबर. त्यामुळे पहिल्यांदा मी कॉइन टॉस केला तर मला हेड किंवा टेल मिळेल बरोबर, एच ऑर टी. दुसऱ्यांदा टॉस केला तर एच ऑर टी मिळेल, तिसऱ्यांदा टॉस केला तरी पण एच ऑर टी, काही मिळेल आपल्याला ते माहीत नाही आहे. मग असा मी जर फिक्स केलं की 5 वेळा मी कॉइन टॉस करणार आहे आणि मग मला 5 वेळा कॉइन मी टॉस करणार आहे, त्यावेळेला मला जे आउटकम्स मिळतील त्या आउटकम्सपैकी मी कुठला तरी एक सक्सेस मानला, मी हेड मिळाला तर माझा सक्सेस किंवा टेल मिळाला तर माझा सक्सेस, मी तो प्री इन ॲडव्हान्स माझा सक्सेस मी कन्सिडर केला. तर अशा 5 वेळा कॉइन टॉस केल्यानंतर त्याचे जे आउटकम्स मिळणार आहेत आपल्याला, त्या आउटकम्सपैकी नंबर ऑफ हेड्स मी जर मोजले
तर त्या नंबर ऑफ हेड्सचं जे डिस्ट्रीब्युशन असतं ते नंबर ऑफ हेड्सचं डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल राहतं आपलं, किंवा हेड्सला आपण सक्सेस मानला आहे त्यामुळं नंबर ऑफ हेड्सचं डिस्ट्रीब्युशन जे असतं ते बायनॉमियल असतं. किंवा जर टेल म्हणून आपला सक्सेस गृहीत धरला आपण, तर नंबर ऑफ टेल्सचं जे डिस्ट्रीब्युशन असतं ते डिस्ट्रीब्युशन आपलं काय असतं, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन असतं. आता त्याचं जे PMF आहे ते PMF आपलं काय असेल तर आपण त्याची पहिल्यांदा डेफिनेशन बघूया आणि मग ते PMF कसं जनरेट होतं ते आपण बघूया. समजा ए रॅन्डम व्हेरिएबल x is said to have a binomial distribution with parameter n and p. n is a number of trials and p is a probability of success. म्हणजे आपण जो सक्सेस गृहीत धरणार आहे तर तो सक्सेस प्रत्येक ट्रायलला त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे त्या सक्सेसची. इट इज अ प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फॉर each independent trial and that is a constant for each trial. त्यामुळं p and n are the parameter. So x is said to have a binomial distribution with parameter n and p if its PMF is given by probability of x will take small x value is equal to NCX. This is the combination of x number of success out of n trials. NCX p raised to x into q raised to n minus x. So if x is the number of successes, then n minus x will be the number of failures. So q is the probability of failure. So q raised to n minus x, where x takes value 0, 1, 2 up to n, where p lies between 0 and 1, q is 1 minus p and p plus q is equal to 1 and is equal to 0 otherwise. म्हणजे x ची व्हॅल्यू ह्या व्हॅल्यू व्यतिरिक्त असेल तर त्याची प्रोबॅबिलिटी 0 असणार आहे. इट इज डिनोटेड बाय x फॉलोज बायनॉमियल n, p. ओके. सो अशा पद्धतीनं एखाद्या रॅन्डम व्हेरिएबलचं जर PMF या पद्धतीचं असेल आणि रेंज या पद्धतीची असेल तर त्याला आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन म्हणतो. इथं आपण बघितलं आहे त्याची डेफिनेशन. मग आता हे कसं जनरेट होतं त्याचं PMF, आपण बघूया. आपल्याकडे n इतक्या ट्रायल्स आहेत, मगाशी घेतल्या होत्या 5, आपण 5 ट्रायल्स. तर समजा 5 ट्रायल्सपैकी मी नंबर ऑफ सक्सेस मोजतोय, तर मला जो सक्सेस मिळणार आहे 5 पैकी म्हणजे हेड्स, त्या 5 ट्रायलपैकी नंबर ऑफ सक्सेस मला किती वेळेला मिळू शकतो सक्सेस, म्हणजे मला हेड किती वेळेला मिळू शकतो. दॅट इज द नथिंग बट दी व्हॅल्यू ऑफ रेंज, व्हॅल्यूज ऑफ रेंज ऑर रेंज ऑफ द रॅन्डम व्हेरिएबल. मग 5 जर मी ट्रायल घेतल्या तर माझा नंबर ऑफ सक्सेस इज माय रॅन्डम व्हेरिएबल. सो नंबर ऑफ सक्सेसेस मला किती असू शकतो, तर 5 पैकी मला 5 वेळेला सुद्धा सक्सेस मिळू शकतो. 5च्या 5 वेळेला मी कॉइन टॉस केला आहे आणि तिथं 5च्या 5 वेळेला हेड मिळाले, असं होऊ शकतं. कारण देर आर 5 ट्रायल्स, त्यामुळं तिथं 5च्या 5 वेळेला सुद्धा मला सक्सेस मिळू शकतो. 4 वेळेला मिळू शकतो. 5च्या 5 वेळेला मिळेल याची गॅरंटी नाही. 4 वेळेला सक्सेस मिळू शकतो, एकदा फेल्युअर मिळू शकतो. म्हणजे 4 ट्रायल्समध्ये मला हेड मिळणार, एका ट्रायल्समध्ये मला टेल मिळणार. सो नंबर ऑफ सक्सेस इज 4 हिअर. तसंच 3 वेळेला पण सक्सेस मला मिळू शकतो. 3 ट्रायल्सवरती आपल्याला हेड मिळेल, बाकीच्या 2 ट्रायल्सवरती टेल मिळेल. तसं 2 वेळेला सुद्धा सक्सेस मिळू शकतो. तसंच 1 वेळेला पण मिळू शकतो, एकदाच फक्त सक्सेस 5 पैकी. तसंच 5 पैकी एकदा पण सक्सेस मिळू शकणार नाही. 5 वेळा मी कॉइन टॉस केला, 5च्या 5 वेळेला मला हेड मिळालाच नाही. म्हणजे आपल्या रॅन्डम व्हेरिएबल जो आहे नंबर ऑफ सक्सेस, तो किती व्हॅल्यू घेणार आहे, तर एकदाही सक्सेस मिळाला नाही, दॅट इज नंबर ऑफ सक्सेस इज 0. सो इफ देर आर 5 ट्रायल्स, नंबर ऑफ सक्सेस विल बी 0. एकदा जर हेड मिळाला म्हणजे सक्सेस मिळाला फक्त एकदाच 5 पैकी, तर देअर विल बी नंबर ऑफ सक्सेस विल बी 1. इन दिस वे 0, 1, 2, 3, 4 and last maximum number of successes will be the 5 because there are trials are 5. म्हणजे ट्रायल्सच आपल्या 5 असल्यामुळं जास्तीत जास्त आपल्याला नंबर ऑफ सक्सेस 5 मिळतील. म्हणजे समजा मी 5 वेळा परीक्षेलाच बसलो तर त्या परीक्षेत 5 वेळा पास होणार आहे. मी 5 वेळा परीक्षेत बसलो तर 6 वेळा पास होणार आहे असं होणार नाही. बिकॉज अपेअरिंग अन एक्झाम विल बी रिझल्टेड इन टू द आयदर पास ऑर फेल. म्हणजे हिथं सुद्धा डायकॉटॉमस सिच्युएशन आहे. परीक्षेला बसणं म्हणजे त्याचा रिझल्ट पास किंवा फेल असा असणार आहे. मग 5 वेळा परीक्षेला बसलो तर मी किती वेळा पास होऊ शकतो,
तर मॅक्सिमम 5 वेळा पास होऊ शकतो. त्यामुळं एकदाही पास झालो नाही तर 0 सक्सेस मिळाला मला. थोडक्यात पास होणं हा माझा सक्सेस असेल तर 0 हा सक्सेस, म्हणजे मी एकातही पास झालो नाही. एकदा सक्सेस मिळाला कुठल्या तरी एका परीक्षेत तर दॅट इज नंबर ऑफ सक्सेस इज 1. त्यामुळं 5 परीक्षा मी दिल्या तर माझा नंबर ऑफ सक्सेस 0, 1, 2 अप टू मॅक्सिमम 5 त्याचा नंबर असेल. सो इन केस ऑफ 5 नंबर ऑफ ट्रायल्स, these are the range of random variable. So if there is a n number of trials, then range of random variable will be 0, 1, 2, up to n. In this way there. तर सपोज त्या 5 नंबर ऑफ ट्रायल्स आपल्या ज्या आहेत त्या 5 नंबर ऑफ ट्रायल्सपैकी मला जर समजा 2 नंबर ऑफ ट्रायल्सला किंवा 2 वेळेला मला हेड मिळाला, म्हणजे 2 वेळेला सक्सेस मिळाला, त्याची प्रोबॅबिलिटी मी कशी काढणार? बरोबर ना. आता इथं एकदा सक्सेस मिळण्याची प्रोबॅबिलिटी एका इंडिपेंडंट ट्रायलला मला पी आहे. दॅट इज प्रोबॅबिलिटी. ही मला प्रायर नॉलेजवरून माहिती आहे की बाबा एकदा तुम्ही कॉईन टॉस केला तर एकदा कॉईन टॉस केल्यानंतर मला सक्सेस मिळण्याची म्हणजे हेड मिळण्याची प्रोबॅबिलिटी ही किती असते? 1/2 असते. आपण गृहीत धरतो, पण इन जनरल त्याला आपण पी म्हणतो. कुठला एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला माहीत नसतो, त्यामुळं इन जनरल त्याला आपण पी म्हणणार आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर इज क्यू म्हणणार आहे. तर मग मी 5 वेळा कॉईन टॉस केला तर 5 पैकी मला जर 2 वेळा सक्सेस मिळाला आणि 3 वेळा फेल्युअर मिळाला तर माझ्या इंडिपेंडंट ट्रायल असल्यामुळे त्या काय होतील? पी इंटू क्यू इंटू क्यू असं आपण ते लिहिणार आहे, ते कॉम्बिनेशन थोडक्यात. बरोबर. 2 वेळा सक्सेस म्हणून पी इंटू पी, बिकॉज ट्रायल्स आर इंडिपेंडंट. सो पी इंटू पी, सो प्रोबॅबिलिटी ऑफ फर्स्ट ट्रायल इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सेकंड ट्रायल होणार आहे इंडिपेंडन्समुळं. त्यामुळे पी इंटू पी होणार इंटू क्यू असं होणार आहे. त्यामुळे पी इंटू पी किती होणार? पी स्क्वेअर. आणि क्यू इंटू क्यू इज इक्वल टू क्यू क्यूब होणार. पण आता हे 2 सक्सेस मला मिळणार आहेत 5 पैकी. हे काय पहिल्यांदाच 2 मिळाले? पहिल्या ट्रायलला 1 सक्सेस मिळाला, दुसऱ्या ट्रायलला 1 सक्सेस मिळाला आणि शेवटच्या 3 ट्रायल्समध्ये फेल्युअर मिळाले, असं मिळेल का? नाही. त्याचे कॉम्बिनेशन्स कसेही असतील, म्हणजे पहिल्या ट्रायल्सवरती सक्सेस मिळेल आणि शेवटच्या ट्रायल्सवरतीही सक्सेस मिळेल, असंही होईल. किंवा मधल्या 2 ट्रायल्सवरती मला सक्सेस मिळेल किंवा शेवटच्या 2 ट्रायल्सवरती सक्सेस मिळेल. म्हणजे 2 वेळा जो सक्सेस मला मिळतोय तो सक्सेस त्याची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असतील. ती किती कॉम्बिनेशन्स असणार आहेत? तर NCX इतकी कॉम्बिनेशन्स असतात. ही कॉम्बिनेशन जी आपण काढतो ती कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्यानं काढतो, कारण n ट्रायल्स आहेत आपल्याकडं. समजा 5 आपण गृहीत धरलं तर 5C2 ह्याचा जो नंबर असेल तितकी कॉम्बिनेशन्स असणार आहेत तुमच्या त्या 2 सक्सेस मिळण्याची. तसं n इतक्या ट्रायल्स असतील आणि SX इतके सक्सेसेस असतील तर NCX इतके तुमचे कॉम्बिनेशन्स असतील त्या X सक्सेसची. बरोबर. त्यामुळं दिस प्रोबॅबिलिटी इन केस ऑफ 5 नंबर ऑफ ट्रायल्स पी स्क्वेअर इंटू क्यूब ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला किती प्रकारे मिळेल? तर 5C2 इतक्या प्रकारे आपल्याला ते मिळणार आहे कॉम्बिनेशन. त्यामुळं एका कॉम्बिनेशनची प्रोबॅबिलिटी झाली आपली पी स्क्वेअर इंटू क्यूब. असे 5C2 इतके कॉम्बिनेशन्स आहेत. त्यामुळे 5C2 पण तुम्हाला त्या प्रोबॅबिलिटीला मल्टिप्लाय करायला पाहिजे. सो 5C2 इंटू P⁻² इंटू Q⁻³ असं आलं. सो व्हेन देर इज अ NCX then there will be P⁻x and Q⁻n-x because 5 - 2 केल्यानंतर 3 येत होतं क्यूब. त्यामुळे तसं n आणि xचं कॉम्बिनेशन ज्या वेळा असेल त्यावेळा ते Q⁻n-x येतं. सो प्रोबॅबिलिटी ऑफ binomial random variable x takes value small x is equal to NCX P⁻x Q⁻n-x and x will takes value 0, 1, 2, up to n, where p lies between 0 and 1 because it is a probability of success for each independent trial, and q is equal to 1 minus p. In this way we can formulate or generate the PMF of binomial distribution or binomial random variable. आता रिअल लाईफ सिच्युएशन कुठल्या असतात किंवा कुठल्या सिच्युएशनमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अराईज होतं हे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे. तर वी गेट अ बायनॉमियल अंडर द फॉलोइंग एक्सपेरिमेंटल कंडिशन्स. अशा पद्धतीच्या काही एक्सपेरिमेंटल कंडिशन्स असतील तर त्या सिच्युएशनमध्ये तुमचं बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आहे असं आपण म्हणणार आहोत. त्यातली पहिली जी सिच्युएशन आहे ती म्हणजे
the random experiment under consideration is a dichotomous. That is, possible outcomes are only two. Say सक्सेसला 1 न डिनोट करायचं आणि फेल्युअरला 0 न डिनोट करायचं. म्हणजे एक तर तुमचा जो रँडम एक्सपेरिमेंट आहे तो त्याचे रिझल्ट्स डायकॉटॉमस असायला पाहिजेत, म्हणजे फक्त 2 आणि 2च त्याचे आउटकम्स असायला पाहिजेत प्रत्येक ट्रायलचे, आणि ते कसे असायला पाहिजेत, एक तर सक्सेस आणि फेल्युअर, अशा पद्धतीने आपण त्याला गृहीत धरतो. नेक्स्ट, ट्रायल्स म्हणजे रेप्लिकेशन ऑफ रँडम व्हेरिएबल्स आर इंडिपेंडंट अँड फायनाईट. म्हणजे जे आपण ट्रायल्स घेतोय, म्हणजे एक ट्रायल किंवा एकदा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला तर तो एक्सपेरिमेंट रिपीटेडली परफॉर्म करणं म्हणजे त्याला रेप्लिकेशन ऑफ दॅट रँडम एक्सपेरिमेंट असं आपण म्हणतो. तर ते रेप्लिकेशन जे आहे म्हणजे ट्रायल जे आहेत त्या इंडिपेंडंट असल्या पाहिजेत आणि फायनाईट असल्या पाहिजेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे 10, 15 अशा फायनाईट ज्या आहेत अशा पद्धतीने त्या असल्या. हेड मिळण्याची प्रॉबिलिटी होती तीच दुसऱ्या ट्रायलला असायला पाहिजे इंडिपेंडंट ट्रायलला, तीच 5व्या ट्रायलला सुद्धा तीच इंडिपेंडंटली असायला पाहिजे. तर आणि तरच आपण त्या सिच्युएशनमध्ये बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अराईज होतं असं आपण म्हणू शकतो. सो दीज वेअर सम सिच्युएशन्स वेअर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन अरायझेस और कम्स इन टू द पिक्चर. सो नेक्स्ट, here is the recurrence relation for the successive probabilities. recurrence relation म्हणजे probability of x equal to 0 आपण काढू शकतो बायनॉमियलच्या आपल्या PMF वरून. तसंच probability of 1 x equal to 1, probability of x equal to 2 अशा जर सक्सेसिव्हली आपल्याला जर probability काढायला सांगितल्या तर डायरेक्ट PMF न वापरता आपण आपल्याला सक्सेसिव्ह probabilityमधलं रिलेशन वापरून आपण डायरेक्टली काढू शकतो. फक्त आपल्याला पॅरामीटर्स त्याचे माहीत असतील तर ते पॅरामीटर्स वरून आपण ते डायरेक्टली काढू शकतो. आता इथे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनला एन आणि पी हे पॅरामीटर्स आहेत. पॅरामीटर्स का म्हणायचं त्यांना, तर त्या दोन व्हॅल्यू आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण कोणतीही प्रोबॅबिलिटी त्या रँडम व्हेरिएबलची काढू शकत नाही. सो दॅट दीज टर्म्स ऑर कॉन्स्टंट्स आपण त्याला म्हणूया, त्या कॉन्स्टंटला आपण पॅरामीटर्स म्हणतो. अशा कॉन्स्टंट व्हॅल्यू की ज्या बदलत नाहीत, फिक्स असतात बिफोर परफॉर्मिंग दॅट एक्सपेरिमेंट, आणि त्या माहीत असल्याशिवाय तुम्हाला त्या रँडम व्हेरिएबलसाठी किंवा त्या डिस्ट्रीब्युशनसाठी कोणतीच प्रॉबिलिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करता येत नाही. सो दीज आर दी पॅरामीटर्स ऑफ दॅट डिस्ट्रीब्युशन. त्यामुळे हे रिकरन्स रिलेशन आपल्याला सक्सेसिव्ह प्रॉबिलिटीमधलंच काढायचं असतं. म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स आपण गृहीत धरली तर सक्सेसिव्ह पुढची प्रॉबिलिटी म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ x+1 असं आपण त्याला म्हणणार. म्हणजे समजा प्रॉबिलिटी ऑफ एक्स NC(x) p⁻x q⁻n−x अशी असेल तर प्रॉबिलिटी ऑफ x इक्वल टू 1 कशी काढणार, तर जिथं x आहे तिथं x+1 पुट करणार, एवढंच करणार आपण, बरोबर. तर मग प्रॉबिलिटी ऑफ x+1 डिवायडेड बाय प्रॉबिलिटी ऑफ x घेतलं तर आपल्याला रिकरन्स रिलेशन मिळतं. सो प्रॉबिलिटी ऑफ x इज इक्वल टू x+1 डिवायडेड बाय प्रॉबिलिटी ऑफ x इज इक्वल टू स्मॉल x, that is equal to NC(x+1) p⁻x+1 q⁻n−x−1 divided by NC(x) p⁻x q⁻n−x. आता यामध्ये NC(x) जो आहे तो आपण n फॅक्टोरियल अपॉन x+1 फॅक्टोरियल इंटू n−x−1 फॅक्टोरियल असं घेणार. कारण NC(x) आपण कसा लिहितो इन जनरल, तर n फॅक्टोरियल अपॉन x फॅक्टोरियल इंटू n−x फॅक्टोरियल, बरोबर. आता खाली डिनॉमिनेटरचा जो NC(x) आहे तो डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळं तिथला जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरला येणार आणि न्यूमरेटर आहे तो डिनॉमिनेटरला जाणार. त्यामुळे n फॅक्टोरियल डिनॉमिनेटरमध्ये आलं आहे आणि x फॅक्टोरियल इंटू n−x फॅक्टोरियल हे न्यूमरेटरला आलं आहे, असं होईल. आणि जो न्यूमरेटरला p⁻x+1 जो आहे तो कसा स्प्लिट करू शकतो आपण, p⁻x इंटू p⁻1. त्यामुळं डिनॉमिनेटरचा p⁻x आणि न्यूमरेटरचा p⁻x कॅन्सल होईल, नुसता p तिथं येईल, बरोबर. आणि तसंच q
रेस टू एन मायनस एक्स डिनॉमिनेटरमध्ये आहे आणि क्यू रेस टू एन मायनस एक्स मायनस वन न्यूमरेटरमध्ये आहे. ते कसं स्प्लिट करू शकतो न्यूमरेटरचं, तर क्यू रेस टू एन मायनस एक्स इंटू क्यू रेस टू मायनस वन, आणि ते क्यू रेस टू मायनस वन म्हणजे डिनॉमिनेटरला आपण त्याला नेला तर क्यू रेस टू वन होणार. सो क्यू होणार डिनॉमिनेटरमध्ये. त्यामुळे न्यूमरेटरमध्ये फक्त क्यू रेस टू एन मायनस एक्स राहील आणि डिनॉमिनेटरमध्ये पण क्यू रेस टू एन मायनस एक्स आहेत, ते कॅन्सल होतील आणि डिनॉमिनेटरचा फक्त क्यू राहील. त्यामुळे पी अपॉन क्यू अशा त्या पी आणि क्यूच्या टर्म राहतील. आता बघा जे कॉम्बिनेशन्स आपण लिहिलेले आहेत एन सी एक्स प्लस वन आणि एन सी एक्स ह्याचे, तर त्यातलं काय काय कॅन्सल होते बघा. तर एन फॅक्टोरियल कॅन्सल होईल आणि एक्स प्लस वन फॅक्टोरियल आहे की नाही, त्यामध्ये त्याचा स्प्लिटअप कसं होईल, एक्स इंटू एक्स फॅक्टोरियल होईल. आणि एन मायनस एक्सचं कसं स्प्लिटअप होईल, एन मायनस एक्स मायनस वन इंटू एन मायनस एक्स मायनस वन फॅक्टोरियल असं होईल. सो त्यामध्ये एन मायनस एक्स मायनस वन फॅक्टोरियल कॅन्सल होईल. म्हणजे थोडक्यात काय असतं, एन फॅक्टोरियल म्हणजे एन पासून पाठीमागच्या सगळ्या व्हॅल्यूंचं मल्टिप्लिकेशन. म्हणजे एन फॅक्टोरियल जर असेल तर एन इंटू एन मायनस वन इंटू एन मायनस टू अप टू टू इंटू वन अशा पद्धतीनं असेल. त्यामुळं त्या पद्धतीनं आपण त्याचं स्प्लिटअप करणार. एक्स प्लस वन फॅक्टोरियल जो आहे तो एक्स प्लस वन इंटू एक्स इंटू एक्स मायनस वन इंटू डॉट 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 टू इंटू वन अशा पद्धतीनं. पण ते सगळं न लिहिता आपण इथं आपल्याला फक्त कॉमन गोष्टी मायनस करायच्या आहेत. त्यामुळे आपण काय लिहिणार आहे, आपण एक्स मायनस वनचं फॅक्टोरियल जो आहे तो एक्स मायनस वन इंटू एक्स फॅक्टोरियल असं होणार. एक घर पाठीमागे येणार. सो एक्स प्लस वनपासून एक घर पाठीमागे आलं तर एक्स जवळ येतं. सो एक्स प्लस वन फॅक्टोरियल इज नथिंग बट एक्स प्लस वन इंटू एक्स फॅक्टोरियल. त्यामुळे तो एक्स फॅक्टोरियल डिनॉमिनेटरचा आणि न्यूमरेटरचा एक्स फॅक्टोरियल कॅन्सल होईल. आणि न्यूमरेटरला जो एन मायनस एक्स जो आहे तो एन मायनस एक्स फॅक्टोरियल जो आहे तो एन मायनस एक्स इंटू एन मायनस एक्स मायनस वन फॅक्टोरियल होईल. त्यामुळे एन मायनस एक्स मायनस वन फॅक्टोरियल आणि डिनॉमिनेटरचा एन मायनस एक्स मायनस वन फॅक्टोरियल कॅन्सल होईल. आणि फक्त मग न्यूमरेटरला तुमचा एन मायनस एक्स आणि डिनॉमिनेटरला एक्स प्लस वन राहील शिल्लक, आणि पुढं पी अपॉन क्यू शिल्लक राहील. त्यामुळं probability of x plus 1 upon probability of x is equal to n minus x upon x plus 1 into p upon q असं राहील. त्यामुळे पुढची सक्सेसिव्ह पुढच्या नंबरची probability जर काढायची असेल, दॅट इज probability of x is equal to x plus 1 ची probability काढायची असेल तर दॅट इज इक्वल टू n minus x upon x plus 1 into p upon q into probability of x is equal to x. अशा पद्धतीने आपण ते सक्सेसिव्ह probability मधलं रिकरन्स रिलेशन काढू शकतो. विथ probability of x is equal to 0 is equal to क्यू रेस टू एन. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू झिरो, जेव्हा एक्स हा व्हॅल्यू झिरो घेतो त्यावेळेला बायनॉमियलची प्रॉबिलिटी, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये ती प्रॉबिलिटी जी असते ती क्यू रेस टू एन आपल्याला मिळते. मग तुम्हाला जर प्रॉबिलिटी ऑफ वन काढायची असेल त्याच्यावरनं तर त्या पद्धतीने तुम्ही सक्सेसिव्हली काढू शकता. सो दिस इज द कंडिशनल प्रॉबिलिटी सक्सेसिव्ह प्रॉबिलिटीज काढण्यासाठी जे रिकरन्स रिलेशन असतं ते रिकरन्स रिलेशन इथं आहे. मग आता समजा तुम्हाला बायनॉमियल तुमच्याकडं डिस्ट्रीब्युशन आहे, रँडम व्हेरिएबल बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते आणि मग त्यासाठी तुम्हाला प्रॉबिलिटी काढायला विचारला वेगवेगळ्या व्हॅल्यूजसाठी, तर त्या कशा काढणार. तर इथं बघा दिलं एक एक्झाम्पल, लेट एक्स हॅज अ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर्स 5 अँड 1/3. पॅरामीटर 5 जो आहे तो म्हणजे तुमचा एन आहे आणि 1/3 म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ सक्सेस पी आहे. सो एन इज इक्वल टू 5 आणि पी इज इक्वल टू 1/3 तुम्हाला दिलं आहे. आणि कॉम्प्यूट प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0, सेकंड प्रॉबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 5 आणि प्रॉबिलिटी दॅट 2 इज अ लेस दॅन एक्स इज लेस दॅन इक्वल टू 4 असं दिलं आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 0 आपल्याला जर काढायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा ती बायनॉमियलचं पी एम एफ माहीत पाहिजे. So since binomial x follows a binomial distribution with n is equal to 5 and p is equal to 1/3, then PMF of random variable x is given by probability of x takes value small x is 5cx 1/3 raised to x 2/3 raised to 5 minus x. 2/3 का आलं तर 1 minus p केलं. So 1 minus 1/3 that is equal to 2/3. So 2/3 raised to 5 minus x where x takes value
here n is 5, so maximum value of n will be 5. So 0, 1, 2 up to 5 and is equal to 0 otherwise. So we have to find first here probability of x equal to 0. So probability of x equal to 0 काढायची असेल तर आपलं जे वरती बायनॉमियल लिहिलेलं आहे n इज इक्वल टू 5 आणि p इज इक्वल टू 3 व्हॅल्यू टाकून तर त्या बायनॉमियल फंक्शनमध्ये प्रोबॅबिलिटी मास फंक्शनमध्ये x इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट करायची आणि ती कॅल्क्युलेट केल्यानंतर किती येते आन्सर, दॅट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ x इक्वल टू 0 फॉर द गिवन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ गिवन पॅरामीटर्स. सो एक्सच्या ठिकाणी आपण 0 व्हॅल्यू पुट करणार, त्यामुळे आपलं PMF काय येईल बघा, तर 5c0 1/3 रेस टू 0 आणि 2/3 रेस टू 5. तर 5c0 म्हणजे 1 असतं आन्सर. तुम्ही सायंटिफिक कॅल्सीवरती जरी काढून बघितलं तर 5c0 इज द आन्सर 1. 1/3 रेस टू 0 म्हणजे काय, एनी कॉन्स्टंट रेस टू 0 इज ऑलवेज इक्वल टू 1. So only 2/3 raised to 5 will be remain there. So 2/3 raised to 5 means 2 raised to 5 upon 3 raised to 5. 2 raised to 5 is 32 and 3 raised to 5 is 243. So this is the probability of x equal to 0. Similarly we can find the probability of x equal to 5. कशी काढणार आपण, तर x is equal to 5 ही व्हॅल्यू आपल्या त्या वरच्या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनच्या PMF मध्ये पुट करणार. सो 5c5 1/3 रेस टू 5 2/3 रेस टू 0. सो 5c5 किती होणार आहे, तर 1 होणार आहे आणि 2/3 रेस टू 0 इज 1. सो ओनली 1/3 रेस टू 5 विल रिमेन देअर. सो 1/3 रेस टू 5 मीन्स 1 रेस टू 5 अपॉन 3 रेस टू 5. सो 1 रेस टू 5 इज 1 and 3 रेस टू 5 इज 243. सो आन्सर इज 1 upon 243. This is the there is a mistake in the numerator, that is 5 is written. So instead of 5 you can read it as 1. So it is a value 1 in the numerator while calculating the probability. So probability of x equal to 5 is 1 upon 234. Next, probability that 2 is less than x is less than 4. So our x will take value only strictly greater than 2 and less than or equal to 4. So only there are two values and that are x equal to 3 and x equal to 4, which is greater than 2 and equal to less than equal to 4. So only two values that are x equal to 3 and x equal to 4. So we have to take addition of these two probabilities, that probability of x equal to 3 plus probability of x equal to 4. So probability of x equal to 3 will be calculated by using the PMF or probability function of this binomial distribution by substituting the value x equal to 3. सो म्हणजे ते जे आपलं probability फंक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये x equal to 3 आपण व्हॅल्यू पुट करणार आणि ती probability आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो त्यानुसार काय येईल, 5c3 1/3 रेस टू 3 and 2/3 रेस टू 2 प्लस 5c4 1/3 रेस टू 4 and 2/3 रेस टू 1 ही probability of x equal to 4 ची आहे. मग या पद्धतीने आपण त्या probability जर कॅल्क्युलेट केल्या तर आपल्याला ते कॅल्क्युलेट करून बघू शकता तुम्ही, ते तुम्हाला आन्सर काय येईल, फायनल 50 upon 243 अशा पद्धतीचं ते आन्सर तुम्हाला मिळेल. आता 5c3 म्हणजे 5c2 असतो आणि 5c4 म्हणजे 5c1 असतो आणि 5c1 इज 5 अशा पद्धतीनं ते असेल. 5c3 म्हणजे 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल असं ते आन्सर असणार आहे आपलं. त्यामुळे ते सगळं सॉल्व केलं आपण तर तुम्हाला 50 upon 243 असा आन्सर मिळेल. प्रोबॅबिलिटी ऑफ 2 इज लेस दॅन x इज लेस दॅन इक्वल टू 4. सो दिस इज द एक्झाम्पल of finding probabilities of some values for the binomial distribution for given parameters. आता ह्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यूची probability आपण जी काढतोय ती x ची जी रेंज आहे 0 to 5 ह्याच व्हॅल्यूसाठी आपण ती काढतोय. याच्या व्यतिरिक्त समजा x इज इक्वल टू -1 काढा probability तुम्हाला विचारलं असतं इथं तर डायरेक्टली आपली ती probability 0 आली असती, कारण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनची probability 0 असते अदर दॅन दी रेंज ऑफ युअर व्हेरिएबल. -1 हे तुमच्या एक्सच्या रेंजमध्ये कुठंच येत नाही, त्यामुळं -1
x इक्वल टू -1ची प्रॉबिलिटी डायरेक्टली आपण 0 लिहू शकतो फॉर दिस एक्झाम्पल. So in this way we can find the probability of some values. So for today's lecture we are going to stop here. Here is also one example. If mean and variance of binomial distribution are 3 and 2 respectively, find the values of parameter. मीन अँड व्हेरियन्स तुम्हाला दिला आहे आणि त्याच्यावरनं पॅरामीटरच्या व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायच्या आहेत. ओके, मग मीन अँड व्हेरियन्स दिलेला असताना आपण पॅरामीटरच्या व्हॅल्यू ज्या काढणार आहोत त्याला आपल्याला स्टँडर्ड मीन अँड व्हेरियन्स काय असतात ते माहीत असावे लागतात आणि त्याच्यावरून आपण ते काढतो. आता स्टँडर्ड मीन तुमचा असतो थेरॉटिकल मीन, तो n इंटू पी असतो आणि व्हेरियन्स असतो ते n इंटू पी इंटू क्यू असतो. पुढं आपण ते प्रूव्ह करताना आपण ते बघणार आहोत, त्याचं प्रूफ घेणार आहोत की मीन ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन इज NP अँड मीन ऑफ व्हेरियन्स ऑफ बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ पॅरामीटर NP इज इक्वल टू NPQ. हे आपण पुढे प्रूव्ह करणार आहोत, पण आपण इथं तुर्तास हे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी डायरेक्ट थेरॉटिकल व्हॅल्यू कन्सिडर करूया. मीन इज इक्वल टू NP अँड व्हेरियन्स इज इक्वल टू NPQ. मग व्हेरियन्स अपॉन मीन हा रेशो जर घेतला NPQ अपॉन NP तर आपल्याला फक्त Q मिळेल. NP कॅन्सल होईल, Q मिळेल. ओके, सो Q इज इक्वल टू काय आपल्याला मिळणार आहे 2/3. आपल्याला ते घ्यावं लागेल. Q इज इक्वल टू का तर व्हेरियन्स अपॉन मीन आहे, तो व्हेरियन्स आपला 2 आहे आणि मीन 3 आहे, बरोबर. Q म्हणजे व्हेरियन्स अपॉन मीन तुम्हाला मिळतो, तो व्हेरियन्स अपॉन मीन म्हणजे Q. सो Q इज इक्वल टू 2/3 आणि P म्हणजे काय असतो तर P इज नथिंग बट 1 मायनस Q. सो 1 मायनस 2/3 इज 1/3. सो value of parameter P is 1/3. Now we have to find the value of parameter N. So as we know mean is equal to NP. So N is equal to mean upon P. असं तुम्ही करू शकता ते. मीन तुम्हाला किती मिळाला आहे तर मीन तुम्हाला दिलेलाच आहे, त्याचा 3 दिला आहे. सो 3 upon 1/3 because P is 1/3. So 3 upon 1/3 is nothing but the 9 because denominator of denominator will be get multiplied with the numerator. So 3 into 3 will be 9. So n is equal to 9. So thus n is equal to 9 and p is equal to 1/3. So these are the parameter of binomial distribution having mean 3 and variance 2 respectively. So in this way we can solve the values of parameter when mean and variance are given for binomial distribution. So in this way we have solved 2 examples for the binomial distribution. So for today's lecture we are going to stop here. Thank you.